पायजा पायजा भाऊजी, पायजा म्हटलं बरोबर. आरामात हाकला बंडी, नाही तर पाडा नामाले मागच्या माग. नाही नाही, पाडत गिळत नाही मी, बरोबर हाकलून राहिलो बंडी. हो तेच म्हटलं बा, नाही तर शांताबाईले अन मले द्या मागच्या माग गंडलून. नाही नाही, गंडलून गिंडलून नाही देत. वावरात फन वेचाचे राहून जाईन ना, तुम्ही दोघी मागच्या मागं गंडलून जाणत. हा, वावरातले फन राहून जाईन. अच्छा, म्हणजे तुमचे फन महत्वाचे आहे, आम्ही महत्वाचं नाही आहे तुमच्यासाठी. हा, गंडलो का पडो का काही हो चालते, पण फन येचून झालेच पाहिजे. हो ना, आता पेरणीचा टाइम आहे, फन यायचे आहे. हा, मग पेरणी आहे, त्याच्यानं पाडत गिळत नाही तुम्हाला, बरोबर नेतो ना मी. बरं न्या न्या. अमाय बाई, तुमच्या दोघीले भेव लागून राहिलं काय बंडीत बसले तर? आणि मला तर मस्त मजा येते बंडीत बसल्यावर. हो ना, मला मजा येते बंडीत बसल्यावर. आम्हालाही आवडते बंडीत बसणं, मजा करून राहिला मी दोघे जणी, नाही काय चंद्रकला? आम्हालाही आवडते ना. गाडी घोड्यापेक्षा बंडीत बसलेलं मलाही आवडते. काकू, बंडीत बसून जायला आवडते, तर मग तुम्ही कधी कधी तर पैदलच जाता वावरात. हा, तुमच्याजवळ तर बंडी आहे, बैलजोडी आहे, तर मग बंडीत बसून काऊन नाही जात तुम्ही? तर रोज रोज बंडी नाही नेत ना, जेव्हा काम राहते तेव्हा घेऊन जाते हे बंडी. कधी चारा आणायचा राहते, कधी माल वाल आणायचा राहते, सामान सुमान, तेव्हा नेते. नाही तर मग काय खालीच बंडी नेन काय? काय होते, गणवारापर्यंत न्या आणि घरापर्यंत आणा. मस्त बसून जाणं होते आणि बसून येणं होते. पाय नाही दुखत ना, काही नाही, चाला बी नाही लागत. नाही तर दिवसभर वावरात काम करा, मग पायी पायी चालत येतो, थकून जातो, आणि घरी आल्यावर बी काम करायला लागते. मस्त बंडीत गेलो आणि बंडीत आलो तर काहीच नाही वाटत. आणि बंडीत काय लवकरच पोहोचतो आपण. हो ते तर आहे, आपल्याला 15 मिनिट लागते तर बंडीत 5 मिनिट लागते. नाही तर काय मग. ही ही, बैल बैल, ही ही. कोण इकडे जाते रे, असताना दिसत काय? ही ही. मंदा, ऊन लागून राहिली काय? नाही मावशी, ऊन तर नाही लागून राहिली. मग शांत शांत काऊन बसली आहे तू? काऊन चुपचाप बसली आहे? काऊनच नाही. आता ऊन नाही लागून राहिली, पण थोड्या वेळानं ऊन लागन ना. 11 वाजता पाहिजे कशी ऊन लागते. हो हो, ऊन तर लागनच. आज दुपारून आहे ना, आजच्या दिवस, उद्यापासून सकाळून असे. हो, उद्या सकाळून शिव बापा, ऊन लय लागते. पायातली चप्पल गरम येऊन जाते म्हटलं उन्हीनं. आणि माती बी गरम गरम लागते पायाले चटके. हो लागते, नाही तर काय, मग लागतेच ना. तू या वावरातले झाले काय तर फन वेचून? नाही मावशी, व्हायचीच काय, मी घरी घरीच आहे ना. या उन्हात कुठं काम करू एकटी एकटी. आणि एकटीनं काय निवाळ पाडू तिथं, बाया सांगायला लागन ना मले बी. हो, नाही तर काय, बायाशिवाय कामही नाही होत ना. आणि एकटं एकटं जर जातो म्हटलं वावरात, घरच्या घरी फन वेचतो, तर मग मनही नाही लागत. एकट्या माणसाचं गमत नाही. 4-5 जणी राहिलं तर गप्पा गोष्टी हे ते मजाकबाजी चालू राहते, तर कुणीकडे काय दिवस जाते तर आपल्यालाच नाही समजत. नाही तर काय मग. आणि घरच्या घरी काम करा आपण, तर थोडंसं काम करतो आणि सावलीत जाऊन बसतो. अजून थोडंसं काम करतो आणि 2 घंटे सावलीत जाऊन बसतो. आणि काय काम होईन मग. आणि मजूर राहते तर कुठं बसतो मग आपण? हा, आपला हात चालूच राहते मग. हो, मजूर लावल्याशिवाय कामही नाही दिसत ना. नाही तर काय मग, मजूर लावाच लागते. त्याच्यानं मी पाहतो ना, तुमचं गिमचं झाल्यावर आपण चाललो जाऊ. ठीक आहे ना, सांगून दे यायले कुणीकडचा होका नका घे जा म्हणा. रुपाई म्हणे तर मीनं तिला हाव म्हणून ठेवलाय. ते एक काम करजो तू, नाही तर मग म्हणन का पाय बा, मीनं शांता मावशीला सांगितलं आणि शांता मावशी मंदाताईच्या वावरात गेली. तर एक काम कर, पहिले माया वावरातलं होऊ दे आणि मग रुपाच्या वावरातलं होऊ दे, मग तू या वावरात जाऊ. नाही तर मग तिला राग येईल ना रुपाले. काय म्हणे तर रुपा? काही नाही, मावशी म्हणे माया वावरातले फन वेचाचे आहे म्हणे, आम्हाला भेटन म्हणे बाया, तर आमच्या वावरातल्या तुमच्या वावरात पाठवून म्हणे. जर तुम्हाला भेटन बाया तर तुम्ही तुमच्या वावरातल्या बाया तुमचं झाल्यावर आमच्या वावरात पाठव जा म्हणे, अशी म्हणत होती ते. तर आता मला भेटल्या तुम्ही 4 जणी, तर मग आता पहिले माया वावरातलं होऊ द्या, मग रुपाच्या वावरात जाऊ. तिथं 2-3 दिवसाचं काम आहे वाटते. मग तिथचं झालं म्हणजे मंदाच्या वावरात जाऊ, तिथच्या तिथं. ठीक आहे ना, मग आता चालूच राहील ना. म्हणजे 2-3 होते आहेच आपले पक्के. हो, माया वावरातलं झालं म्हणजे अजून 2 होते, रुपाच्या वावरातलं आणि मंदाच्या वावरात. मग पाहू अजून. आता भेटन काकू, काम भेटन. आता पेरणीचा टाइम आहे, तर कोणी फन वेचाले, कोणी गोटे उचलाले, सांगणच म्हटलं, कामच काम आहे आता. हो हो, ही ही, बैल बैल, ही ही. पोचलो बाप्पा. हो ना शांताबाई, पाय बरं, बंडीनं लवकरच पोचतो वावरात. हो, नाही तर काय, लवकरच पोचलो ना. ही ही, बैल बैल. अमाय बाई, आल्या नाही आल्या तर बसले म्हटलं तुम्ही दोघे जणी. थकल्या काय बापा बंडीत बसू बसू?
नाही काकू, थकलो गिकलो नाही. आता वावरात आलो तर पाणी गिनी पिऊन घ्या म्हटलं पहिले पातीत लागायच्या. तर पाणी गिनी पाजा ना, मग काय 10 वेळा बसा लागते पाणी प्याले. हा, पाणी पिऊन घेऊ आणि लागू मग पातीवर, म्हणून बसली मी. अच्छा असं आहे काय? हो बापा, पाणी तर प्यास लागते. मग पाणी प्यास लागते ना, पाणी पिल्याशिवाय जमते काय? काय म्हणते, उन्हात काम करा लागते तर पाणी पाहिजे. पाण्याची कमतरता नाही झाली पाहिजे शरीरात. पाण्याची कमतरता जर झाली म्हटलं आमच्या शरीराले, तर मग उद्या कामी तर पडलो पाहिजे आम्ही. हो ना बापा, कामी पडल्या पाहिजे म्हणजे माय वावर करून देजा तुम्ही. हा, अर्ध्यातून जाऊ घेऊ नका इकडे तिकडे. पूर्ण झालंच पाहिजे 2-3 दिवसात फन वेचून. हो, वेचून देईन ना. पण वेचायला आलो, वेचून देतो आम्ही. पण म्हटलं पाणी गिनी भरपूर देजा बाप्याले. हो हो, विहीरच आहे ना आपल्या जवळ. हा, विहिरीचं मस्त थंड थंड पाणी, सावली आहे बसाले. हा, पाणी प्यायचं, 5-10 मिनिट बसायचं, अजून पातीवर जायचं. मग तर पाणी कोण आणून राहिलं मग काकू? आणते ना, प्रकाशचे बाबा आणून राहिले. शांती, पातीवर तर लागायला पाहिजे. मला येपर्यंत इथंच बसल्या तुम्ही. हा, आतापर्यंत फन वेचून नाही झालंच ते काय थोडेसे? लागतो ना. आता पहिले पाणी गिनी पितो म्हणत होत्या ह्या, त्याच्यानं थांबली मग मी बी. तर पिऊ द्या ना, पाणी गिनी पिऊ द्या ना, मग लागतो आम्ही बी फन वेचाले. पण तेवढेच फन झाले असते ना. पहिलेच तुम्ही वावरात लेट पोचले. हा, अजून उशीर करता. भाऊजी, तर तुम्ही ना लेट केलं आम्हाला. हा, आम्ही तर 9:45 वाजता हजर झालो होतो वडाच्या झाडापाशी. तुम्हीच तर लेट आले बंडी घेऊन. हा, आता लेट झालो तर झालो. आज आहे पहिला दिवस, उशिरा पाशिरा होतेच. हा, पहिल्या दिवशी जास्त टेन्शन नाही घ्या लागत. हा ना, इकडे पाणी आहे, पाजा आम्हाला थंड थंड पाणी. पाणी पाजा आता हातानं पाजून द्या लागते काय म्हटलं? आता पाणी आणून दिलं मी. हा, विहिरीवर गेलो, मस्त थंड थंड पाणी आणलं आता तुमच्यासाठी. घ्या न प्या आणि लागा पातीवर पटकन. टाइमपास काही करू नका. हो, लागतो. घ्या काकू, पाणी प्या. आण बापा, दे. मला तर तानच लागली. हा, दे. शांताबाई, खोपडीत तरी गरम गरम लागते. हा न, संत्र्याच्या झाडाखाली पाय बरं, मस्त थंड थंड वाटून राहिलं. इथंच बसू आपण जेवण करायला. खोपडीत नाही बापा, खोपडीतले गरम गरम लागते. गरम गरम झाका येते. ठीक आहे ना, तर इथंच बसू. डब्बे ठेवले आपण ना खोपडीत, तर जेवणाच्या वेळेस इथं घेऊन येऊ. मग प्रकाशचे बाबा, तुम्ही कनी खोपडीतले डब्बे इकडे आणून ठेवून दे जा म्हटलं. झाडाला टांगून ठेवून दे जा. ठीक आहे ना, ठीक आहे, आणून ठेवून देईन. अजून काही, अजून कोणती फरमाईश आहे काय? आणि एक काय ना, डबकीवर पाणी आणून नका ठेवत जाऊ. आणून ठेवा आणि तरी कोण्या कामाचं आहे नाही. कारण की पाणी गरम येऊन जाते डबकीतलं. तर जेव्हा आम्हाला तहान लागते तेव्हा विहिरीवर जात जा आणि मस्त थंड थंड पाणी आणून आम्हाला पाणी पाजत जा. हो भाऊजी, मी हेच म्हणणार होती आता तुम्हाला, का एवढं मोठं पाणी आणत नका जात जाऊ डबकी भरून. जेव्हा आम्हाला तहान लागते तेव्हा थंड थंड पाणी पाजत जा बा. उन्हाळ्याचे दिवस आहे, नाही तर लागन मग आम्हाला जाऊ घेऊ. मला जर धाव लागले तर पहा मग, उद्या तुमच्या वावरात मी दिसतच नाही. नाही, जाऊ घेऊ नाही लागू देत मी. देतो ना तुम्हाला थंड थंड पाणी. आणू पाजतो म्हटलं. आणि तुम्ही म्हणा का आम्हाला थंड्या पाण्यात बसवा, तर थंड्या पाण्यातच बसवतो तुम्हाला. आणि त्याची सोय आहे ना आपल्याजवळ. हा, त्याची व्यवस्था करून देतो मी. खोपडीत 2 ड्राम आहे, दोन्ही ड्राम घेऊन येतो मोठेवाले आणि इथंच भरतो म्हटलं मी पाईप लावून पाणी दोन्ही ड्रामात. हा, आणि मग एकच काम करतो मी, 1 घंटा काम करा आणि मग ड्रामात येऊन बसा दोघी बहिणी तुम्ही. हा, तुम्हाला थंड थंड पाहिजे ना, तर बसून राहत जा मस्त मशिवानी. हा, 5-10 मिनिट बसले, कजून लागले पातीवर. असं आहे काय? चालते ना, चालते. भरून ठेवा तुम्ही, दोन्ही ड्रामा भरून ठेवा. पण मशिवानी बसा म्हणते मग ड्रामात जाऊन. हो ना, मग तुमची फरमाईशच आहे ना तशी. तुम्हाला गरम पाणी नाही पाहिजे, तुम्हाला थंड थंड पाणी पाहिजे. हा, मग त्याच्यासाठी तर हेच करायला लागेल ना मला. दिवसभर तुमच्या मागं घुमा लागन. घुमा काढ लागते भाऊजी तुम्हाला आमच्या मागं. हा, आमच्या बाजूले तुम्ही एक पात घ्या आणि तुम्ही फन वेचा. हा, तर आपण थोडंसं अजून समोर जाऊ एक पात. नाही, मी पातगीत नाही घेत, मी पुंजाने जमा करत. तुम्ही लहान लहान पुंजाने करून ठेवता, तर मग ते लहान लहान पुंजाने पेटवत बसायला टाइम लागते ना. तर एका ठिकाणी मोठे मोठे पुंजाने लावून ठेवन मी. बरं, तुमची इच्छा. घ्या, गोष्टी नका करू बरं. चंद्रकला टाइमपास होऊन राहिला. लवकर पाणी प्या आणि चाला पातीवर. बरं, हो. शांताबाई, 2 ठिकाणी गंज दिसून राहिले, तेवढे फन कोण वेचले? हे काय, मी चालली होती एक दिवस, इथं लय मोठे फन दिसले मले, तर वेचून ठेवलं मी थोडेसे फन. हा काय, मी म्हटलं का भाऊजीचं काम आहे काय बाप्पा अंदामंदात कुठंही. नाही, मी अशी चालली होती वावरात, तर मी म्हटलं आता काय करावं गड्या, वावरात काम नाही ना काही नाही. तसेच मजाक मध्ये थोडेसे फन येचले होते. हा काय, हो, तर मी काय म्हणतो, एकदम बारीक फन राहू दे जा. जे मोठे मोठे आहे हातात येते ते फन उचला आणि एकदम बारीक चुरीक राहू द्या. ते काय पाण्याने सडून जाते. हो, मोठे नाही तर काय, मग मोठेच उचला लागते. बारीक चुरीक येचत बसू तर बापा लय दिवस लागन मग फन येचाले. नाही तर काय मग, म्हणून मोठे घ्या लागते आणि बारीक चुरीक राहू द्या लागते. शांता काकू, आता लागून राहिली बाहून पातीवर लागलो तर.
सावलीत बसलो होतो झाडाखाली तर ऊन नाही लागली पण आता लागून राहिली ऊन. तशी नको म्हणू, ऊन लागते ऊन लागते, जास्त ऊन लागते अशी म्हण का मला ऊनच नाही लागत. नाही तर दिवसभर तुझ्या कामात मन नाही लागणार, ऊन लागते म्हणशील तर. नाही तर काय मग दिवसभर काम करणं आहे आपल्याला. आता उन्हीले पाहतं का कामाले पाहतं. आता कामाले आलो तर काम तर करावंच लागल. करतो काम गिम करतो ना, येतो ना मी पण येतो. मागं नाही राहत मी, तुमच्या संग चालतो मी. ऊनच काय, कधी ढगन कधी ऊन नाही काय चंद्रकला, कधी आभाळ होते कधी ऊन तपते, तर जास्त ऊन गिन काही लागत नाही. नाही तर काय मग आता उन्हाचं काम करते, आपण आपलं काम करा. तसे शांताबाई फणं जास्त नाही आहे या पट्टीत. नाही फणं जास्त नाही आहे, ठोक आहे मोठे मोठे. हो होऊन जाईन, आजच होऊन जाईन. नाही तर ह्या पट्टीतले फणं होऊन जाते, होते नाही तर काय मग होऊन जाते. आहे ना पण 5 जणी, होऊन जाते एका दिवसात. द्या मग तिकडच्या पट्टीत जाऊ. हो प्रीती कंबर दुखते काय व बसू फणं वेचून राहिले. बसून फणं वेचशील तर होते काय फणं वेचून. लवकर घे ना, वाकव ना कंबर. हो ना, कंबर नाही वाकून राहिली प्रीतीची, बसू काम चालू आहे. बंडीत बसून आली तरी. अजी काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ. नाही राहत मी मांग, तुमच्या पुढेच राहतो म्हटलं. येतो ना मी, फणं वेचूनच राहिले. हो तेच म्हटलं, बसल्यानं फणं नाही होत. वाकू फणं वेचा लागते, कंबर दुखवा लागते म्हटलं. हे तर आहे, एकदम वाकू काम नाही होत. थोडा वेळ बसून वेचाव, थोडा वेळ वाकून वेचाव. नाही काय चंद्रकला. नाही तर काय मग शांताबाई, वाकू नाही तर काय मग निंदन थोडी वय. इथं बसलो धुऱ्यावर आणि निंदत त्या धुऱ्यावर जा लागते. पण इथं म्हटलं वाकूच फणं वेचा लागते. निंदन होते बसू काम करणं. नाही तर काय मग बसल्यानं फणं नाही होत. उठूनच काम करा लागते. हो काकू करतो वेचतो ना बा मी फणं. वेचतो मी, मांग नाही राहत. तुम्हाला सांगतो ना, तुमची पाठ पुरून जाईन तर मी पाठ घ्यायला नका येजा तुम्ही. दुसरी पाठ घे जा, पण मी माई पाठ मीच पुरवण. आणि तुमच्या मागे नाही राहत मी, तुमच्या संग मंग चालतो. बरं चाल मग, चाल आमच्या संग मग चाल मग. बाई प्रीती आली तेव्हापासून पाहून राहिलो मी. बसूच काम चालू आहे. घे ना बाई, थोडीशी हात उरकून घे ना. पाय बरं, त्या 4 जणी पुढे चालल्या गेल्या आणि तू 4-5 हात मागच आहे. काकाजी जास्त मागं नाही आहे ना मी, त्याच्या जवळच आहे. जास्त मागं थोडी आहे, कामच करून राहिले मी बी. घ्या म्हटलं, हात उरकून लवकर झाले पाहिजे फणं वेचून. घ्या, येचा लवकर. हो आई वावरात जात तुम्ही, जाऊ दे ना मले वावरात. बापा एवढ्या उन्हात जातं काय वावरात भर दुपारी. ऊन पाय ना कशी तपून राहिली कडक. आणि वावरात जातो. वावरात नको जाऊ, आजी मारन वावरात जाशील तर. आई तर सायकलवर जातो ना मी, माझ्या दोस्तासोबत. लवकर जातो ना, लवकर येऊन जाईन. जाऊ दे ना आई, जाऊ दे ना. जांभूळ आणाले आम्हाला, जांभूळ आणन ना वावरातून. जांभळं गिंबळं आहे काय वावरात? आहेच नाही म्हणे आई. काल गेली होती वावरात तर वाणी रायनं ठेवलेच नाही म्हणते. आता नाही वावरात जांभळं, काही जा नाही लागत. जांभूळ आणतो, बाजारातून आणून देईन तुले जांभूळ. जाऊ दे ना आई, हाय ना. तू खोटी बोलून राहिली, मला माहित आहे. चंदून आणले, आपल्या वावरातूनच आणले त्यानं जांभूळ तोडून. सकाळी गेला होता तो आपल्या वावरात. अरे पण आता उन्हात आहे, आजीले मीच सांगन ना. फोन लावतो मी आणि म्हणन का गण्यासाठी जांभूळ घेऊन ये जा बा येता. दादाई आहे ना वावरात, तर सांगतो मी आणाले. वावरात गिवरात नाही जा लागत एवढ्या उन्हात. यायच्या संग खेळणं. परी आहे, लक्ष्मी आहे, त्याच्या संग खेळता नाही येत का? उन्हात अनात गावाले जातो, इथं जातो, वावरात जातो, शाळेत जातो. शाळा बंद आहे, तिथं कायले जाते काय माहित बाप्पा. शाळेत भिंतीवरून खुदू खेळाले. आई तर मग शाळेत खेळायला जातो ना आम्ही, पाळणा झुलाले, घसरगुंडीवर घसराले. पण भर दुपारी जा लागते काय मग? ऊन समजत नाही काय? ऊन नाही समजून राहिली काय? नानीच्याच घरी राहायला पाहिजे होता तू. राहिला काऊन नाही तिथंच? गमलं नाही तिथं, मस्ती करायला नाही भेटे ना. बबन बरा होता तुले माराले ठोकाले. आता इथं आला तू मस्ती कराले, अजून चालू झाले तुये तेच काम. उलटेशी दे, काम नको करत जाऊ. चुपचाप घरी राह, काढून ठेवते बुट गिट काढून ठेव. टीव्ही पाहायचे असेल तर टीव्ही लावून टीव्ही पाय घरात होय. जाऊ दे ना आई, जाऊ दे ना. सायकलवर जातो ना, सायकलवर कोणती ऊन लागून राहिली. नाही म्हटलं ना गण्या, नाही म्हटलं समजून नाही राहिलं काय होय घरात. चाल टीव्ही लावून देतो, चाल बरं. जेवण करतं काय? जेवण कर. मला नाही लागली भूक. भूक नसन लागली तरी जेवण करून घे ना, आराम कर. उन्हात अनात घुमा नाही लागत. बिमार पडला तर अशीच करतो आई, तू जाऊच नाही देत मला. रडू नको, चाल चुपचाप. शांता काकू भूक लागली ना, जेवण नाही करत काय? चला ना जेवण करून घेऊ.
चालता काय व जेवण कराले मंदा? चालतं जेवण कराले? पहा ना मावशी चालत असेल तर चला. झाला ना जेवणाचा टाइम तर झाला, वाजले ना 2. बरं चंद्रकला चाल मग, फन काय वेचणच आहे. चला जेवण करून घेऊ पहिले मग येऊ. बरं ठीक आहे ना शांताबाई, चला चला जेवण करून घेऊ मग. हो हो चला मग. चाल मग आशा प्रीती चला म्हटलं, हात इथं धुवा आणि बसा जेवण कराले. कुठं चालता? झाडापाशीच, संत्र्याच्या झाडाखाली? हो तिथं झाडाखाली चांगलं वाटते. बरं चला चला मग. हो हो. प्रकाशच्या बाबाला सांगितलंही नाही तर पाणी आणून ठेवलं असतं त्यानं. तर हात इथं धुवून घेऊ, जेवण करेपर्यंत आणून देते पाणी आपल्याला काढून. विहीर काय जवळच आहे तिच्या तिथं? हो जवळ तर आहेस. बरं चला मग. प्रकाशचे बाबा पाणी घेऊन या ना आता, थंड थंड मस्त पेवाले. आत्ताच तर आणून ठेवलं व अजून जाऊ काय पाणी आणाले? आत्ताच आणलं म्हटलं पाणी, 5 मिनिट झाले. अजून किती थंड पाणी पिता? अच्छा आताच आणून ठेवलं काय तुम्ही? नाही तर काय मग, आत्ताच आणून ठेवलं. हात धुतले तर तुम्हाला समजलं नाही काय थंड थंड पाणी आहे म्हणून? वाटलं तर मले थंड थंड पाणी आत्ताच आणलं म्हणून. तर ठीक आहे ना भाऊजी, करा ना मग तुम्ही जेवण. हात इथं धुवा, जेवण करा. या ना जेवण करून घ्या. नाही नाही, आत्ताच जेवण नाही करत मी. भूक काही लागली नाही, थोड्या वेळानं करून मी. काऊन भाऊजी, काऊन थोड्या वेळानं? मले शरमून राहिले काय तुम्ही? मी आहे म्हणून. काही शर्मा नाही लागत म्हटलं. या इकडे माझ्या बाजूला येऊन बसा जेवण कराले. नाही नाही चंद्रकला, शर्माची गोष्ट काय आहे, पण भूकच नाही लागली ना. भूक नाही लागली, करा ना मी 3 वाजता. करा ना तुम्ही, करा करा. आणि पाणी लागन तर सांग जा, अजून आणून देतो मी तुम्हाला. ठीक आहे ना, पाणी संपल्यावर देतोच तुम्हाला आवाज. काय पुंजाने जमा करून राहिले काय मग? हो पुंजाने जमा करून ठेवून देतो ना, मोठ्या मोठ्या थप्प्या मारून ठेवून देतो. पेटवाले सोपं जाते मग. आणि लहान लहान पुंजाने पेटत बी नाही, सरकव सुरकव बी करा लागते. इस्त इजून जाते. हो मोठे मोठे जमा करून ठेवा. लहान लहान पुंजाने आहे आमचे, तर जमा करून ठेवा मग मोठे मोठे. टाइम भेटला तर आज पेटून दे जा, नाही तर पाहिजे मग उद्या गिद्या. पाहू ना आता संध्याकाळी. हवा गिवा राहीन तर नाही जमणार. हव्यानं मग इस्त इकडे तिकडे पळते ना, धुरे गिरे पेटाचे भेव लागते. एकटा उन्हाळा, त्याच्यानं हवा नाही पाहिजे. हो ते आहे, हवा नाही पाहिजे पुंजाने पेटवाच्या वेळेस. तर ठीक आहे ना, पाहिजे. जेव्हा हवा नाही चालू राहणार तेव्हा पेटवू जा. दुपारी नाही जमत, दुपारी जास्त हवा चालू राहते. एक तर मग सकाळी, नाही तर मग संध्याकाळी. हो हो तर पाहू, आज जमलं तर आज, नाही तर उद्या. आता आहेच ना वावरात आपण. हो हो करा मग जेवण करा लवकर लवकर. अन लागा पातीवर. अन म्हटलं तुम्ही 10 मिनिट लेट जेवण केलं असतं तर काही झालं असतं काय? 10 मिनिटात तर पात पुरत होती ते धुऱ्यावर. इकडच्या तिकडे 10 मिनिट जेवण करून घेईन आणि घेऊन घेईन मग. थोडीशी पात आहे ते शेंड्यावर. पुरतच आली पात. नाही नाही, आता उष्ट्या पाता की काही घेऊ नका. जेवण केल्यावर नवीन पात घे जा. आणि ते पात पडली का ते उष्टी पात घेऊन घे जा. नाही तर मग उष्टी पात झाली का मग पाणी प्यायला बसू द्या, मग नवीन पात घेऊ द्या. टाइमपास होते म्हटलं. तर उष्टी पात राहू द्या, पहिले नवीन वाली घे जाता जेवण केल्याबरोबर. आणि ते पात पुरवल्यावर मग 10 मिनिटाचा आहे म्हणता तुम्ही, तर ते पात पुरून घे जा. ठीक आहे ना भाऊजी, ठीक आहे ना, घेऊन घेईन आम्ही नवीन पात घेऊन घेईन. हो तेच म्हणून राहिलो, उष्टी पात काही घेऊ नका, हात काही लावू नका. करा मग आता जेवण. शांता काकू भाजी पार्सल करता म्हटलं, कायची भाजी होय तर? अमाय घे ना, घे 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 भाजी घे. पोळी लागत असेल तर पोळी घे ना, डब्बा देतो मी. थोडी थोडी भाजी घेऊन घ्या. कढी गोळे बनवले. अरे वा चांगलं आहे ना मग, कढी गोळे बनवले तर. हो हो बाई आशा, काय आणलं डब्यावर? फुलगोबीची भाजी आणली काकू. अच्छा अच्छा, देजो थोडी थोडी आम्हाला. हो हो. वावरात जेवण करायला मजा येते काकू. थोडी थोडी भाजी सगळे जळून घ्यायला भेटते, मस्त खायला भेटते. चांगलं वाटते वावरात जेवण करायला. हो ना, चांगलं नाही तर काय, मस्त गमते ना वावरात. ठेसाही आणला म्या, मिरचीचा ठेसा. कोणाला पाहिजे असेल तर घ्यायचा. पापा एवढी ऊन तपते काकू, आणि ठेसा खाता तुम्ही उन्हाळ्यात? अमाय तर तिखट थोडी आहे, आंबट बनवला ना मस्त. त्याच्यात गोडलिंबाचा पाला टाकला, लसणाच्या कळ्या टाकल्या. ना मस्त पाट्यावर वाटलं म्हटलं मी, आणि मग निंबू पिळलं त्याच्यात. मस्त बनवला आणि ठेसा. आंबट आंबट लागते, तिखट नाही लागत. हा काय, चांगलं आहे ना. देता बरं मग मला पार्सल करता इकडे ठेसा, मी खाऊन पाहतो. खाऊन पाय ना, एक डाव घेशील तर म्हणशील मग काकू अजून द्या म्हणशील तू. खरंच सांगून राहिले मी. हा काय, दे जा मग मावशी इकडे डब्बा. हो देतो ना, मी देतो, सगळेले देतो. प्रीती आलूची चटणी घेजो म्हटलं, आणि वरणी आहे. हो घेईन ना काकू, घेईन घेईन. तू ना काय आणलं डब्यावर? मी काय, मुंगण्याच्या शेंगा. हा काय, देजो मग आम्हाला थोडी थोडी भाजी. हो देतो ना देतो, तुम्ही द्या मी देतो. घ्या जेवण करा, गोष्टीच करून राहिले तुम्ही. झालंच नाही काय तुमचं जेवण? काकाजी आत्ताच बसलो आम्ही जेवण करायला, 5 मिनिट झाले असन. जमतेम डब्बे उघडून बसलो आम्ही, आणि तुम्ही म्हणता झालं काय जेवण? जेवण वाचच आहे आमचं. आता जेवण करतो. करा ना मग, गोष्टीच करून राहिले. गोष्टीचाच बाजार आहे. हात उरकत जाणं, तोंडच चालवता. तोंडानंच जेवण करायला लागते काकाजी. हो तर करा ना मग, मोठे मोठे घास घ्या. एका घासात अर्धी पोळी.
एका घासात अर्धी पोळी मावलाही पाहिजे आमच्या तोंडात. हो ना, राक्षस समजून ठेवलं काय आम्हाला तुम्ही भाऊजी? राक्षस होय काय म्हटलं आम्ही एका घासात अर्धी पोळी खाईन? हा, करू द्या ना आम्हाला जेवण बरोबर. हा, चाऊ चाऊ, नाही तर मग पोट दुखन ना मग आमचं. हो ना, चाऊ चाऊ नाही खाणार तर पोट दुकान मग. आणि पोट दुकान तर मग उद्या वावरात येणारच नाही. धमक्याच बोलल्या देता बा तुम्ही, वावरात नाही येणार, वावरात नाही येणार. हा, वावरात नाही यान तर तुम्हालाच रोज नाही भेटणार. हा, मी नवीन बाया सांगन पण वेचाले. पाणी नाही आणून दिलं तर वावरात नाही येणार, पोट दुखन तर वावरात नाही येणार, झाव लागन तर वावरात नाही येणार. धमक्याच बोलल्या देता बा तुम्ही वावरवाल्याले. नाही नाही, धमक्या नाही दे, त्याला धमक्या नाही म्हणत भाऊजी, सांग नाही आमचं. हा, आता आम्हाला आमची तब्येतीची काळजी घ्या लागन ना. आता तुम्ही म्हणता एका घासात अर्धी पोळी खा, आता आमच्या तोंडात मावती तरी काय अर्धी पोळी? हा, लहान लहान घासं घेतो, चव चव खातो. हा, पोटात बी पसलं पाहिजे ना आमच्या, नाही तर मग मोठे मोठे घासं घेईन, चावणार नाही काही नाही. तसंच जर गिळण तर मग पोटात दुखत नाही काय? चव चव खा लागते, बारीक खा लागते, घाई गडबड नाही करा, व्यवस्थित जेवण करा लागते मन लावून. ठीक आहे, करा मग मन लावून जेवण करा आणि लागा पातीवर मग जेवण झालं म्हणजे. हो हो, करतो करतो. शांती आहे, तूही टाइमपास नको करू. हा, तूही लवकर लवकर जेवण कर. आज ह्या पट्टीतले झाले पाहिजे ना फन वेचून. होते ना हो, होते ना. शांततेनं जेवण तर करू द्या, एकदम मागही नका लागत जाऊ तुम्ही. हा, मागं पडल्यावानी करतो आम्ही, आमचं कामही करतो, गोष्टी करतो. हा, करतो म्हटलं, आज हे पट्टी होऊन जाते तुमची. बरं बरं, करा मग, मी आता काही बोलत नाही. काकू, ज्या दिवशी मजूर राहते त्या दिवशी तुम्ही काकाजीले वावरात नका आणत जाऊ बरं. घरीच ठेवत जा, वावरात आले म्हणजे लस मागं लागते काकाजी. राहते काय हो घरी, तरी राहीन काय? हा, त्याला घरी ठेवन मी तर पाणी कोण आणून देईन मग? मला 10 वेळा जा लागन विहिरीवर पाणी आणाले. हा, मग माई पात मागं नाही राहणार काय मी? लागते तर लागते काय, कानी मानी घ्या लागते काय मग काकाजीच्या गोष्टी? हा, एका कानानं ऐका लागते आणि दुसऱ्या कानानं सोडा लागते. बोलतच राहते, कोण नाही बोलत, सगळेच कास्ताकार बोलते नाही काय चंद्रकला? सवयच राहते बोलायची, बोलाही लागते ना, नाही तर मग काम नाही करत ना बाया. माय, आम्ही काम नाही करत काय काकू? नाही हो, तुमची गोष्ट नाही करून राहिले मी, करता ना तुम्ही कामं गिमं करता. बाकीच्याची गोष्ट सांगून राहिली, बोलाही लागते, सगळेच बोलते. हो, बोलते नाही तर काय काकू, बोलते ना. नाही तर काय मग, एवढं कानी मानी नाही घ्या लागत. कर मग प्रीती, जेवण कर, गोष्टी मनात नको ठेवत जाऊ. हा, काकाजीले सवयच आहे बोलायचे. नाही नाही, मनात गिनात नाही ठेवत मी, काय ले मनात ठेवन. बरं, करा मग जेवण. चला मग मित्रांनो, सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. चला मग, उद्या भेटू सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.